ओके, इफ यू रिमेंबर वी स्टार्टेड मुवमेंट. मला वाटतं लास्ट लेक्चर आपण मुवमेंट सुरू केलं होतं, चेक करा. येस, लास्ट लेक्चरला आपण मुवमेंट सुरू केलं होतं, चेक करा. अँड आय थिंक वी स्टार्टेड सम ऑफ द प्रॉब्लेम्स. एक प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्कला पण दिला होता. एक प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्कला पण दिला होता, करेक्ट. नाउ विल वर्क ऑन प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम 3 आपण करणार आहे आता. लक्ष द्या सगळ्यांनी. विल गो फॉर प्रॉब्लेम नंबर 3, नॉट 3, तर त्याच्या अगोदरचे आपण काही प्रॉब्लेम्स केलेत. सो वी मूव टू नेक्स्ट प्रॉब्लेम. मला सांगा लास्ट किती प्रॉब्लेम होता, किती टोटल प्रॉब्लेम झाले लास्ट लेक्चरला मुवमेंटचे टोटल किती प्रॉब्लेम झाले लास्ट लेक्चरला? सो दॅट विल स्टार्ट नेक्स्ट न्यूमरिकल. मला वाटतं 2च एक्झाम्पल्स राहिले शिल्लक आता. येस, व्हॉट वॉज लास्ट नंबर? प्रोबॅबली 5 झाली असतील माझ्यामध्ये. 1 2 3 4 5, कदाचित 5 झालीत बघा. 5वं होमवर्कला असेल. फर्स्ट एक्झाम्पल वॉज आय थिंक ए रॉड मुवमेंट्स अबाउट. येस, 5 झालीत. आपण 5th होमवर्कला जातो. सेकंड वॉज एल शेप्ड रॉड. थर्ड वॉज टेन्शन. फोर्थ वॉज मुवमेंट गिवन. फिफ्थ इज अगेन एल शेप्ड रॉड. So we'll go for 6th example. Laksh द्या. 6th example. I want you to write question. Write question. Question नीट ऐका आणि लिहा. For the liver, determine. For the liver, determine. For the liver, determine the magnitude and direction of. The magnitude and direction of smallest force P, which has smallest force P, underline smallest force P, which has 42 Newton meter. 42 Newton meter clockwise movement about B. Clockwise movement about B, which has 42 Newton meter clockwise movement about B. Clockwise movement about B. Clockwise movement about B. Yes. Let's start examples. पहा आता सगळ्यांनी. So this is what liver given. This is distance given. This distance given. P force given at an angle of alpha. My first question is movement given or not. माझा पहिला क्वेश्चन आहे movement is given or not. पहिला क्वेश्चन आहे movement दिलाय का नाही दिलाय. Yes, movement given or not. movement दिलाय का प्रॉब्लेम मध्ये? दिला असेल तर काय दिलाय? येस ईशान, मुवमेंट दिलंय का? सर ऍक्च्युली सर मी आत्ताच जॉईन झालो, माझा नेटवर्क इश्यू झाला. सर मला प्लीज सांगता कोणता प्रॉब्लेम आहे? येस, प्रॉब्लेम नंबर तुमच्या बुक मधला आहे. प्रॉब्लेम नंबर 3 तुमच्याकडे बुक असेल. थँक्यू सर. येस, 42. येस, मुवमेंट इज गिवन विच इज 42. सो मुवमेंट मी लिहून देतो. मुवमेंट अबाउट बी. Movement about B is given which is 42 Newton meter clockwise दिले बघा. 42 Newton meter clockwise दिले. मला सांगा हे फोर्स P आहे, हे इन्क्लाइंड आहे, याला मला रिझॉल्व्ह करायचंय. कुठल्या डायरेक्शन मध्ये जाईल, मीन्स कुठल्या क्वाड्रंट मध्ये जाईल सांगा. कुठल्या डायरेक्शन मध्ये म्हणजेच कुठल्या क्वाड्रंट मध्ये जातं पी फोर्स, तुम्ही सांगायचंय. सांगा कुठल्या डायरेक्शन मध्ये म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये जाईल. तुम्हाला कळलं पाहिजे आता आहे पी फोर्स कुठल्या डायरेक्शन मध्ये म्हणजेच कुठल्या क्वाड्रंट मध्ये जाणार आहे. 4th क्वाड्रंट. करेक्ट, व्हेरी गुड. 4th क्वाड्रंट. पहिला कंपोनंट्स लिहितो.
हा पहिला कंपोनंट असेल आणि हा दुसरा कंपोनंट असेल. पी कॉस अल्फा इज फर्स्ट कंपोनंट अँड सेकंड कंपोनंट इज पी साइन अल्फा. याचा अर्थ आहे पीची आता काही गरज नाहीये. आता मुवमेंट कुठे घ्यायचं आपल्याला, तर मुवमेंट अबाउट काय घ्यायचंय, बी विच इज ऑलरेडी गिव्हन. या पीचं आपल्याला बी पाशी मुवमेंट घ्यायचं. तुम्ही सांगायचंय मला आता हा जो एरो आहे पीचा, हा एरो हा टुवर्ड्स बी कसा जाईल, क्लॉकवाईज जाईल का अँटी क्लॉकवाईज जाईल. हा एरो बी पाशी क्लॉक जाईल का अँटी क्लॉक जाईल, क्लॉकवाईज. करेक्ट. म्हणजे मायनस मायनस पी साइन अल्फा इंटू डिस्टन्स. फोर्स व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे बी पर्यंत, फोर्स व्हर्टिकल डिस्टन्स किती बी पर्यंत, पटपट सांगा डिस्टन्स किती. 0.4. करेक्ट. 0.4. करेक्ट. आता हा एरो सांगा, हा एरो बी पाशी अँटी क्लॉकवाईज का क्लॉकवाईज. हा एरो सांगा टुवर्ड्स बी अँटी क्लॉकवाईज और क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. करेक्ट. क्लॉकवाईज. काय ते पी कॉस अल्फा इंटू डिस्टन्स. फोर्स हॉरिझॉन्टल डिस्टन्स व्हर्टिकल किती 1.1 इज इक्वल टू राईट साइडला मी 42 मायनस लिहितो. का रे राईट साइडला 42 मायनस लिहिलंय मी. कॅन यू जस्ट टेल मी why I am going to write right side as minus 42? Can you please tell me why I am writing right side as minus 42? Yes, clockwise. आणि दिले clockwise आहे ना, हे बघा clockwise आहे म्हणून मायनस. मायनस थ्रू आउट कॅन्सल होईल आणि मिळेल पी कॉमन. हा पी कॉमन घेतला मी आता. म्हणजे काय होतंय बघा, मायनस थ्रू आउट कॅन्सल, पी कॉमन घेतला, हे येणार 0.4 साइन अल्फा प्लस 1.1 कॉस अल्फा इज इक्वल टू 42. तर मायनस थ्रू आउट कॅन्सल झालं, हे इकडे जाईल म्हणजे पी येईल 42 अपॉन 0.4 साइन अल्फा प्लस 1.1 कॉस अल्फा. याला मी नंबर 1 म्हणतो. मला सांगा अल्फाची व्हॅल्यू माहितीये का, मला सांगा अल्फाची व्हॅल्यू माहितीये का. टेल मी वेदर यू नो दिस अल्फा व्हॅल्यू और नॉट. सांगा अल्फाची व्हॅल्यू माहितीये का. टेल मी अल्फा माहितीये का. येस नो अल्फा इज नॉट गिवन. अल्फा इज नॉट गिवन. मग अल्फा पण माहित नाहीये, पी पण माहित नाहीये, पण तुम्ही काहीतरी अंडरलाईन केलंय. काय अंडरलाईन केलंय सांगू शकाल का. अल्फा माहित नाहीये, पी ही माहित नाहीये, पण तुम्ही काहीतरी अंडरलाईन केलंय. काय सांगू शकाल का. व्हॉट यू हॅव अंडरलाईन. काय अंडरलाईन केलंय रे. स्मॉलेस्ट फोर्स. येस. आता बघा मी काय लिहितोय ते करेक्ट आहे की नाही बघा. स्मॉलेस्ट फोर्स म्हटलंय. मला सांगा एखादी गोष्ट म्हणजे पी, राईट नाउ इट्स पी. जर तुम्हाला एखादी गोष्ट स्मॉलेस्ट हवी असेल तर तुम्हाला आठवत असेल, जर ही गोष्ट स्मॉलेस्ट हवी असेल तर याचा डिनॉमिनेटर काय लागेल, ग्रेटेस्ट लागेल, मॅक्झिमम लागेल. स्मॉलेस्ट म्हणजे काय मिनिमम, म्हणजे ही जर मिनिमम हवी असेल तर डिनॉमिनेटर काय लागेल, मॅक्झिमम. आय रिपीट जर ही मिनिमम हवी असेल तर हा डिनॉमिनेटर काय लागेल, मॅक्झिमम लागेल. मी कसं लिहितोय बघा. फॉर, कसं लिहिलंय बघा, फॉर पी टू बी मिनिमम डिनॉमिनेटर मस्ट बी मॅक्झिमम. आणि जर तुम्हाला डिनॉमिनेटर मॅक्झिमम हवा असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर जो अल्फा आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर मस्ट बी 0. आठवत आहे का फॉर्म्युला मॅक्झिमा अँड मिनिमा. जर पी मिनिमम हवा असेल तर डिनॉमिनेटर मॅक्झिमम हवा, डिनॉमिनेटर मॅक्झिमम हवा असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय पाहिजे, 0. सो हे कसं लिहायचं बघा. आय एम गोइंग टू रीराइट दिस. सो दिस विल बी डी बाय डी अल्फा ऑफ डिनॉमिनेटर काय प्लस 1.1 कॉस अल्फा इज इक्वल टू 0. मी जस्ट काय केलंय बघा, याचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहे आता. सगळ्यांना हे कळलं का सांगा मला. येस. 0.4 तसंच डेरिव्हेटिव्ह साइन अल्फा इज कॉस अल्फा, 1.1 तसंच कॉस अल्फाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन अल्फा इज इक्वल टू 0. करेक्ट. हे मी मायनस तिकडे देतो म्हणजे येईल 0.4 कॉस अल्फा इज इक्वल टू 1.1
अल्फा सांगा कॅल्क्युलेटर वापरून 19.98 एकदा चेक करा परत. tan इनव्हर्स ऑफ 0.4/1.1 19.98 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 20 डिग्री येतोय काय? अप्रॉक्सिमेटली 20 का 19.98च येतोय? त्यापेक्षा कमी येतोय? सांगा मला. एक्झॅक्ट 19.98? 19.98 डिग्रीज. मला सांगा ही व्हॅल्यू आता अल्फाची इथे टाकता येईल. जर तुम्ही ही अल्फाची व्हॅल्यू इथे टाकली तर तुम्हाला काय मिळेल? पी मिळेल. गो फॉर इट. अल्फाची व्हॅल्यू जर तिथे टाकली तर तुम्हाला पी मिळेल. करून टाका लगेच सम. सगळ्यांना हे सम समजलंय का? सगळ्यांना हे सम समजलंय का? Yes, let us move to the next question now. Question number 6. So not 6, 7. 7th question लिहा. Right, 7th question. Find angle theta. Find angle theta for which moment of a force of 100 Newton about A is maximum. About A is maximum. Underline maximum. Full stop. Also find this maximum moment. Also find this maximum moment. Yes. Check this. So moment is given to be maximum about A. And moment is not mentioned. moment काय हे सांगितलं नाहीये पण ते मॅक्झिमम आहे असं सांगितलंय. आता मी काय करतोय बघा फक्त सगळ्यांनी. I will go for resolution of the force. I'll just draw a dotted line and tell me what is this angle. सांगा हा अँगल किती आहे? Tell me what is this angle. 30, correct. जर हा 30 असेल तर हा सुद्धा किती असेल? 30. Tell me then what is this angle. Tell me what is this angle. सांगा हा अँगल किती असेल? theta minus 30, correct. Then this will be theta minus 30. Can we resolve this now? In which quadrant we will resolve this? सांगा पटकन. In which quadrant we will resolve this? नीट बघा. Third quadrant, correct. So this will be its x component and this will be its y. Here 100 cos theta minus 30 and here 100 sin theta minus 30. Now I need some distances and you will tell me. Okay, just drop one perpendicular here, correct. I need some distances. Okay, just drop one perpendicular here. मी इथे perpendicular drop करतोय and I need some distances like this. If you can just check, this is 0.6, so this will be 0.6. Can you tell me what will be this one? मला सांगा हे किती असेल रे? What will be this distance? This one. सांगा तुम्हीच सांगायचं आहे. Hypotenuse is 0.4, angle is 30, then what is this? काय असेल हे? Hypotenuse 0.4, angle 30, what is this? पटपट सांगा. Hypotenuse 0.4, angle 30, what is this? Is it is 0.4 cos 30? आठवतंय की नाही? 0.4 cos 30 ना रे? 0.4 cos 30. What is 0.4 cos 30? बघा पटकन कॅल्क्युलेटर वर. 0.4 cos 30 किती? Adjacent side ना? 0.346. करेक्ट. मग हे डिस्टन्स किती असेल? This distance. हे एवढं डिस्टन्स बघा. It will be 0.4 sin 30 म्हणजेच किती? 0.2. So this distance is 0.2. Correct or not? So आपल्याला हे मिळालंय. 0.4 sin 30 minus 0.2 sin 30. 0.2 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 sin 30 min
this is 0.2, this is 0.6, this is 0.346, this is 0.346. Now movement about A maximum given, so we movement about A करायला घेतो. Yes, check this now. Now I am going to find movement about A. फक्त लक्ष द्या. Movement about A. Movement about A. सांगा movement about A. You will tell me. What is movement about A? This arrow towards A. सांगा काय आहे? This arrow towards A. तुम्ही सांगायचं आहे. अँटी क्लॉकवाइज करेक्ट म्हणजे किती 100 साइन ऑफ थीटा मायनस 30 इंटू डिस्टन्स किती अँटी क्लॉकवाइज डिस्टन्स किती डिस्टन्स 0.346 करेक्ट 0.346 दिस एरो टुवर्ड्स ए सांगा दिस एरो टुवर्ड्स ए this arrow towards A. Anti-clockwise. Plus 100 cos of theta minus 30 into distance. Distance किती आहे? This arrow towards A. Distance 0.8. 0.6 plus 0.2 it's 0.8. बरोबर? आता ह्याच्यात थीटा अननोन आहे मुवमेंट अननोन आहे पण त्यांनी काहीतरी म्हटलंय बघा काय म्हटलंय मुवमेंट मॅक्झिमम आहे असं म्हटलंय since summation moment about A is maximum. Derivative of summation moment about A with respect to parameter theta is equal to 0. If you remember, the moment maximum है मतलब. Give a derivative आता. हे 100 into point काय आहे बघा d by d theta of summation moment about A. हे 100 into 0.346 is 34.6 sin theta minus 30. Correct? Plus 100 into 0.8 80 cos theta minus 30 is equal to 0. मी फक्त हे सिम्प्लिफाय करून गेलोय त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 घ्यायचा आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 34.6 साइन चा डेरिव्हेटिव्ह cos theta minus 30 80 तसंच cos चा डेरिव्हेटिव्ह minus sin theta minus 30 is equal to 0. हे मायनस तिकडे जाऊन प्लस 34.6 cos theta minus 30 is equal to 80 sin theta minus 30. हा साइन हा अपॉन cos म्हणजे येणार tan theta minus 30 बरोबर ना sin अपॉन cos हे इकडे येईल म्हणजे 34.6 अपॉन 80 म्हणजे theta minus 30 is equal to tan inverse of 34.6 अपॉन 80 करा बघू ही व्हॅल्यू करा tan inverse of 34.6 अपॉन 80 23.38 बघा जरा एकदा सगळ्यांनी 23.38 हे थीटा मायनस 30 आलं म्हणजे थीटा काय तर हा 30 तिकडे जाईल म्हणजे 53.38 अँड दॅट्स थीटा. येस सगळ्यांना कळलंय हा थीटा इथे टाका याच्यामध्ये तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळेल मोमेंटची. दॅट्स द क्वेश्चन. सगळ्यांना कळलं का? येस सगळ्यांना कळलंय का हे हाऊ आय डिड दिस? येस एव्हरीबडी अंडरस्टूड ऑर नॉट? नसेल कळलं तर मला विचारा. येस मुवमेंट किती आलं फायनल मुवमेंट किती आलं सांगा. तुम्हाला ती थीटाची व्हॅल्यू मुवमेंट मध्ये टाकायची आहे. व्हॉट द फायनल मुवमेंट यू गॉट. येस इथे कन्सेप्ट ऑफ मुवमेंट आपला संपतो. सगळ्यांना मोमेंट ऑफ कॉन्सेप्ट कळला का? येस एव्हरीबडी अंडरस्टूड द कॉन्सेप्ट ऑफ मोमेंट. एव्हरीबडी अंडरस्टूड द कॉन्सेप्ट ऑफ मोमेंट. Yes. Now I am going to start next topic that is Varignon's theorem. मी आता Varignon's theorem सुरू करणार आहे but that is different topic.